त्रिभुवन समाधान तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमस्ते सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्ते सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्रबुद्धि सदा देवी महालक्ष्मी नमस्ते आद्यंतर हेते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगी जय योग संभूते महालक्ष्मी नमस्ते स्थूलसूक्ष्म महारुद्रे महाशक्ति महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमस्ते पद्मासनास्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मी नमस्ते श्वेतांबर धरे देवी नाना अलंकार भूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमस्ते। पाचव्या स्कंदातील 18व्या अध्यायाची सुरुवात। या अध्यायामध्ये देवी भगवती महिषासुराचा वध करणार आहे। तर ऐका, श्री गणेशाय नमः, श्री महादेवी नमः। महिषासुरानं पुढे कथा सांगण्यास सुरुवात केली। त्या मंदोदरेची एक पाठची बहीण सुस्वरूप होती। तिने स्वयंवराच्या मंडपामध्ये आपल्या पतीची निवड करून बलवान सुलक्षणी राजाबरोबर विवाह केला। त्यावेळी तिथे एका धूर्त शटाकडे मंदोदरीचं लक्ष गेलं। मंदोदरी कामातूर झाली। शटावरच तिचं मन धरल्याने ती पित्याला म्हणाली, "ओ तात, मद्र राजाला पाहून मला विवाहाची इच्छा झालेली आहे, तुम्ही माझा विवाह करा." हे एकांतातील कन्येचं भाषण ऐकून राजालाही आनंद झाला। त्याने त्या राजाला सत्वर बोलावून घेतलं, त्याचा मंदोदरीशी विवाह करून दिला। बरोबर भरपूर नजरानही दिला। तो मद्र देशाचा चारो देशनं राजाही सुंदर पत्नीमुळे आनंदित झाला। तो राजा मंदोदरी बरोबर पुष्कळ दिवसपर्यंत रममान झाला। एकदा आपल्या दासाच्या पत्नीशी राजा रममान झाल्याचं मंदोदरीच्या दासीने तिला सांगितलं। मंदोदरीने ती प्रत्यक्ष पाहिलं। तेव्हा मंदोदरीला राग आला, पण स्वतःला सावरून तिनं पतीची हसत मुखाने खरडपट्टी काढली। पण पुन्हा एकदा तेच दृष्ट मंदोदरीच्या दृष्टीला पडल्यानं तिला अत्यंत खेद झाला। ती म्हणाली, हा राजा शेठ असल्याचं स्वयंवराच्या वेळी मला समजलं नाही। अरे अरे, राजानं मला फसवलं, पण आता या निर्लज्ज निर्दय शेठपतीवर मी रागू कशाला? आता अशा पतीवर माझी प्रीती कशी राहणार? माझ्या जीविताचा धिक्कार असो। आता पती सम्मुखाच्या सुखाचा मी त्याग करणार आहे। जे करू नये ते केल्यामुळं मला ही दुःख अवस्था प्राप्त झालेली आहे। मला आत्महत्येचं पात्र काही करता येत नाही। पितृगृही सुद्धा सुख लाभणार नाही। तिथं मैत्रिणीचा उपवास सहन करावा लागेल। तेव्हा स्वसुखाचा त्याग करून वैराग्य अवस्थेत तिथंच वास्तव्य केलं पाहिजे। स्वसुखाचा त्याग करून ती पतिगृही राहिली, तेव्हा हे कल्याणी, तूही माझ्यासारख्या उत्तम उपतीचा त्याग करून पुढे एखादा मूळ व मंद पुरुषाचा आश्रय करशील। माझं ऐकशील तर तुला पुढं दुःखही प्राप्त होईल, यामध्ये संशय नाही। देवी म्हणायला लागली, महिषासुरा, अरे मूर्खा, तू आता लवकर पाताळामध्ये निघून जा। तुला जर पाताळामध्ये जायचं नसेल तर माझ्याबरोबर युद्ध कर। मी तुझा दानवासह वध करून इथून निघून जाईल। मला तो उदाहरण सांगतो म्हणे, मी काय करावं काय करू नये। साधूच्या रक्षणासाठी मी देह धारण केलेला आहे। आरोप व जन्मरहित असलेली मी केवळ देवाच्या रक्षणासाठी साकार होऊन येत असते। महिषासुराला देवी जगदंबा माता म्हणते, महिषासुरा, तुला मारण्यासाठी सर्व देवांनी माझी प्रार्थना केलेली आहे। आता मी तुझा वध करील, तेव्हा तू राक्षसाच्या वस्तीस्थानात म्हणजे पाताळामध्ये निघून जा, अन्यथा माझ्याबरोबर युद्ध कर। युद्धामध्ये मी तुझा वध करेन। देवीचं भाषण ऐकल्याच्या नंतर महिषासूर युद्धेच्छेने उभा राहिला। युद्धाच्या इच्छेने महिषासूर देवी समोर उभा राहिला। धनुष्य कानापर्यंत खेचून शिलेवर घासलेले बाण त्या महिषासुरानं
त्या जगदंबा मातेवर सोडले, पण देवीनं शिलीमुख बाणाच्या योगानं महिषासुराची बाण तोडून टाकले. त्या दोघांमधील हे अद्भुत युद्ध पाहूनही देवांना जे आपल्या वयाची सात्वती पटली नाही. देवांना हे जय आपल्या जयाची शाश्वती वाटली नाही. सर्व देव घाबरून गेले. इतक्या दुर्धर नावाच्या दैत्यानं देवीवर शिलीमुख व विषदत्त असे बाण सोडले. तेव्हा देवीला सुद्धा राग आला. देवीने त्या दुर्धर नावाच्या राक्षसावर तीक्ष्ण बाणाने प्रहार केला. बाण सोडले. तो धिप्पाड राक्षस पर्वताच्या शिखराप्रमाणे गत प्राण होऊन जमिनीवर कोसळला. हे पाहून शस्त्र निपुण असा त्रिनेत्र राक्षस तिथं आला. त्या राक्षसानं देवीवर 12 बाण सोडले, पण भिडण्यापूर्वीच देवीने त्या राक्षसाचे बाण तोडून टाकले. त्रिशूलाचा प्रहार करून जगदंबा माताने त्या त्रिनेत्र नावाच्या राक्षसाचा वध केला, त्याला मारलं. ते अवलोकन करून अंधक नावाचा राक्षस त्वरित तिथं आला. त्यानं लोखंडी गदेने सिंहाच्या मस्तकावर प्रहार केला, पण सिंहाने त्याला ठार मारून आपत त्याचं मांस खाऊन टाकलं. अशा प्रकारे शूरदानवाचे वध झालेले पाहून महिषासूर सुद्धा आश्चर्यचकित झाला. महिषासूर म्हणतो, काय हे देवीचा चमत्कार आघात आहे. सर्व राक्षसाला देवीनं मारलं. आश्चर्यचकित होऊन महिषासुरानं तीक्ष्ण बाण देवीच्या सिंहावर सोडले, पण देवीनं ते शिलीमुख बाणाने तोडून टाकले व गदेनं अत्यंत जोराचा प्रहार केला. तेव्हा महिषासूर मूर्छित झाला. थोड्याच वेळात क्रुद्ध होऊन महिषासुरालाही राग आला. महिषासूर देवीवर धावून गेला. देवीच्या सिंहावर महिषासुरानं गदेचा प्रहार केला, पण उलट सिंहाने आपल्या नखाग्राने त्या महिषासुराला विदीर्ण केलं. तेव्हा मानव रूपाचा त्याग करून त्या महिषासुरानं सिंहाचं रूप धारण केलं. नखाग्राने त्याने देवीच्या सिंहाला ताडण केलं. देवीनं क्रुद्ध होऊन भुजंगतुल्य बाणाने त्याचा वेध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सिंहरूप टाकून महिषानं मदोन्मत्त हत्तीचं रूप धारण केलं आणि सोंडेने एक महाभयंकर पर्वत शिखर उठून त्याने देवीवर फेकलं. पण देवीने आपल्या बाणवृष्टीने त्याचे तिलेप्रमाणे तुकडे केलं व देवी हसू लागली. इकडे देवीच्या सिंहाने गजरूपी महिषासुराच्या मस्तकावर उडी मारून नाखाने तो त्याचं गंडस्थल विदीर करू लागला. महाबलवान महिषासुरानं हत्तीचं रूप टाकून मनुष्य रूप धारण केलं. तेव्हा देवीने त्याच्या मस्तकावर खड्गाचा प्रहार केला. तोही प्रहार करू लागला. तेव्हा त्यांचं भयंकर युद्ध झालं. आखर महिषी रूप धारण करून तो दैत्यराज आपल्या श्रंगाने देवीला ताडण करू लागला. महिषाचं एका हेल्याचं रूप धारण केलं महिषासुरानं आणि शिंगाने देवीला ताडण करू लागला. तो भयंकर दैत्य आपल्या शक्तीनं देवीला जोराने प्रहार करू लागला. आत्या आनंदानं मोठमोठी पर्वत शिखरं झेलीत तो देवीवर फेकू लागला. तो बलोन्मत्त दैत्य म्हणाले, हे देवी, तू आता रणात माझ्या समोर उभी राहा. रूप व यौवन संपन्न असलेला तुझा आज मी नाश करणार आहे. तू मूर्खपणाने व मदोन्मत्त होऊन माझ्याशी युद्ध करत आहे. तू बलाचा मिथ्या अभिमान वाहत आहे. देवाने व्यर्थ स्तुती केल्यानं तू मोहित झालेली आहे. तुझा वध केल्यावर मी जे षड स्त्रीला पुढे करून माझ्या नाशाची इच्छा करतात त्या देवांनाही मी मारीन म्हणे. देवी सर्व देवांनी तुला माझ्याकडे पाठवलं ना म्हणे मला मारण्यासाठी. पण महिषासूर म्हणतो, देवी, मीच तुला मारून टाकेन आणि देवाला सुद्धा मारेन. देवी म्हणाली, महिषासुरा, अरे मूर्खा, गर्व न करता रणांगणामध्ये उभा राहा. हे निचा, मी निष्ठ माधवी शिवण करून आजच तुझा महिषाचा देह युद्धामध्ये तोडून टाकेन व देव मुनींना निष्काळजी करेन. असं म्हणून देवीनं सूर्याचं सुवर्ण पात्र घेऊन वारंवार पान केलं. ते मिष्ट द्राक्षासह सेवन केल्यावर देवांनाही आनंद झाला. द्राक्षाचा रस देवीनं सेवन केला, पिऊन घेतला. देवीनं हातामध्ये शूल घेऊन
महिषासुरावर देवी जगदंबा माता चालून गेली, तेव्हा त्या कपटपटूने वेगवेगळे रूप धारण करून देवीला प्रहार केले. मधुपानामुळे क्रुद्ध झालेले ते आरक्त नेत्राने मूषित झाले. त्या देवीनं संतप्त होऊन पापी महिषाच्या वक्षावर प्रहार केला. त्यामुळं महिषासुर मूर्खपणे मूर्छित होऊन पडला. पण पुन्हा घाईनं उठून तो चामुंडीला लाथा मारू लागला, देवीला लाथा मारू लागला. शेवट कोण? महिषासुर. तो हसू लागला. देवांना भयभीत करणारी गर्जना या महिषासुराने केली. तेव्हा सहस्र आरा व उत्तम तुंब असलेलं ते उत्तम चक्र धारण करून ती देवी म्हणाली, ही मधांधा, मधामध्ये आंधळा आहेस म्हणे. कंठ चिरणार हे चक्र तू पहा आणि त्वरित यमलोकी चालता हो. असं म्हणून तिनं चक्र, जगदंबा मातेने चक्र महिषासुरावर सोडलं. त्यामुळे त्या दामाचं मस्तक धडा वेगळं झालं. देवीने चक्र सोडल्याच्या नंतर महिषासुराचं शिर धडाच्या वेगळं झालं. गिरकंदरामधून जसं निर्मल पाण्याचे ओळ वाहतात त्याप्रमाणे महिषासुराच्या या कंठनाळामधून उष्ण रक्त वाहू लागलं आणि त्याचं धड भ्रमण करत भूमीवर धाडकान पडलं. तेव्हा देवाने आजच्या आनंदानं जयघोष केला. त्या जगदंबा मातेचा जय जयकार सर्व देवांनी केला. बोल जगदंबा माता की जय. आजच्या आनंदानं देवीचा जय घोष केला. पळणाऱ्या दानवाचं सिंहाने भक्षण करून टाकलं. जे राक्षस पळत होते, देवीच्या सिंहाने त्यांना खाऊन टाकलं. हे राजा, क्रूर महिषासुर मृत्यू पावल्यावर उरलेलं दानव भयभीत होऊन पाताळामध्ये निघून गेले. ही कथा व्यासमुनी जन्मेजय राजाला सांगतात. व्यासमुनी म्हणतात, जन्मेजय राजा, तो क्रूर महिषासुर मृत्यू पावल्याच्या नंतर उरलेले जे राक्षस होते ते घाबरले आणि पाताळामध्ये निघून गेले. दैत्याचा निपात झाल्यामुळं देव, मुनी, मानव व इतर सज्जन यांना अपरिमित आनंद झाला. आणि पहा, दैत्याचा निपात झाला म्हणजे दैत्याचा संहार झाला. दैत्याला मारल्याच्या नंतर देवाला आनंद झाला, ऋषीमुनीला आनंद झाला, मानवाला इतर आनंद झाला, सज्जनाला आनंद झाला. नंतर भगवती देवीनं रणभूमी सोडली व ती शुभ्र प्रदेशावर उभी राहिली. तेव्हा सुखदायक देवीचं स्तवन करण्यासाठी देवही तिथं सत्वर आले. सर्व देव देवीच्या समोर आले, देवीची स्तुती करू लागले, देवीचं स्तवन करू लागले. सर्व देवांनी त्या देवी जगदंबा मातेचा जय जयकार केला. जगदंबा माता की जय. तिथं 5व्या स्कंदातील 18वा अध्याय संपलेला आहे.